ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सायली आणि प्रिया दोघीजणी घरी आलेले असतात. सायली म्हणते, ये प्रिया ये. प्रियाच्या हातामध्ये दोन दोन सामानाच्या पिशव्या असतात. तेव्हा इथे प्रिया खूपच जास्त थकलेली असते. ती म्हणते, विमल विमल लवकर पाणी आण. आणि विमल तिच्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, काय गं तन्वी, हे सगळं काय आहे? स्वयंपाक करता करता कुठे गेलीस तू? तेव्हा प्रिया म्हणत असते, पूर्णाजी अगं मी तर फक्त हरभऱ्याची डाळच घ्यायला गेले होते, तर या सायलीने एवढं सगळं वाण सामानच घेतलं महिनाभराचं. तेव्हा इथे सायली म्हणते, अहो कसं आहे ना पूर्णाजी, मी तर माझ्या कामासाठी गेले होते, पण नेहमीप्रमाणे प्रिया माझा पाठलाग करत होती. तेव्हा प्रिया लगेचच त्यांच्या तोंडाकडे बघायला लागते. तेव्हा सायली म्हणते, नाही म्हणजे मला असं वाटलं की ती नेहमीप्रमाणे माझा पाठलाग करायला आली की काय, पण ती यावेळेला हरभऱ्याची डाळच घ्यायला आली होती. मग मी म्हणाले की आता अनायसे मला प्रिया भेटलेलीच आहे, मग चला आपण महिन्याभराचं वाण सामानच घेऊन जाऊया, असं मी ठरवलं. हो की नाही प्रिया? तेव्हा प्रिया म्हणते, हो अगदी बरोबर. तेव्हा सायली म्हणते की चल आता विमलताई आहेत तुझ्या मदतीला, तू स्वयंपाकाला सुरुवात कर. आई माझं काम राहिले ते मी करून येते हां. तेव्हा प्रिया म्हणते, काय आता कुठे जातेस तू परत? तेव्हा सायली म्हणते, अगं असं काय करतेस? तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, तन्वी तुला कळत नाही का, कामासाठी बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नसतं. तेव्हा प्रिया म्हणते, नाही मी सहजच विचारत होते, ते आताच घरी आली आहे ना म्हणून. तेव्हा सायली म्हणते, माझं काम आहे ते करून मी लगेच येते. तू आजचा स्वयंपाक करणार आहेस ना? स्वयंपाकाला सुरुवात आत्ता केलीस तर रात्री वेळेवरती स्वयंपाक होईल. तेव्हा इथे आता सायली बाहेर निघून येते. तर लगेचच इथे पूर्णाजी म्हणते, तन्वी तुला माझ्या हातून पोळ्या शिकून घ्यायच्या होत्या ना, जा हातपाय धुवून ये, मी तुला आता पोळ्या करायला शिकवणार आहे. तेव्हा इथे सायली येते, अर्जुनला फोन करते आणि विचारते की तुम्ही कुठे आहात? तेव्हा अर्जुन म्हणतो की आता मी सावित्री विद्यालयामधून बाहेर पडले आणि मी आता जानकी विद्यालयामध्ये जातोय. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे मी सुद्धा तिथे पोचते. अर्जुन म्हणतो, मी लोकेशन पाठवतोय, तू लवकरात लवकर तिथे ये. तेव्हा जानकी विद्यालयामध्ये आल्यानंतर तिथले सर विचारतात, तुम्हाला कुठल्या मुलांची नावं बघायची आहेत? तेव्हा अर्जुन म्हणतो की सोनाली लोखंडे आणि दुसरं नाव आहे बबली लोखंडे. तेव्हा बबली लोखंडे हे नाव त्या रजिस्टरमध्ये आहे, ही गोष्ट त्यांनी सांगितलेली असते. बबली सदाशिव लोखंडे. आणि आता हे नाव बघितल्यानंतर सायली म्हणते, अहो तो फोटो बघा. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेजणं तो फोटो बघतच राहतात. अर्जुन म्हणतो, तुमची काही हरकत नसेल तर हा फोटो मी मोबाईलमध्ये काढून घेऊ का? तेव्हा ते म्हणतात, हो हो नक्कीच घ्या ना. त्यानंतर इथे प्रिया पोळ्या करत असते, पण त्या पोळ्या वाकड्या तिकड्या होत असतात आणि तुटत फुटत असतात. त्यानंतर कल्पना म्हणत असते की तन्वी अगं तुझं नशीब चांगलं आहे म्हणून, नाहीतर पूर्णात जे असते ना तर इथे बसून तुझ्याकडून त्यांनी अगदी व्यवस्थित पोळी करून घेतली असती, पण तुझं नशीब चांगलं आहे म्हणून त्यांना अर्जंटली मावशीकडे जावं लागलं. त्यानंतर विमल म्हणते, वहिनी बघताय ना, म्हणजे तन्वीताईंनी पोळ्यांना कमी पीठ लावलंय, एवढं पीठ त्यांनी आपल्या केसांना लावलेलं आहे. त्यानंतर अर्जुन सायली एका कॅफेमध्ये आलेले असतात आणि तिथे आल्यानंतर ते दोघेजणं जे काही घडून गेलेलं असतं ना त्याचा विचार करत असतात. अर्जुनला आठवते प्रियाबरोबरची ती पहिली भेट. तेव्हा ती म्हणते, अर्जुन अरे मी तुझी बाळमैत्रीण तन्वी. तर इथे रविराज काका म्हणालेले असतात की तन्वी लहान असताना मी त्यांचं ब्लड ग्रुप चेक केलं होतं, ती ओ निगेटिव्हच आहे. प्रतिमाचं आणि तिचं ब्लड ग्रुप सेम आहे. तेव्हा इथे सायली अर्जुनने रिपोर्ट केल्यानंतर इथे तिचं ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह असतं आणि डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तन्वी किल्लेदार जी तुम्ही म्हणताय ना, ती रविराज किल्लेदार आणि प्रतिमा यांची मुलगी असूच शकत नाही, कारण त्यांचा ब्लड ग्रुप मॅचच होत नाही आहे. त्यामुळे तन्वी किल्लेदार त्यांची मुलगी असू शकत नाही. या सर्व गोष्टींचा अर्जुन सायली विचार करत असतात. तेव्हा सायली म्हणते की आत्तापर्यंत आपल्याला जे खरं वाटत होतं ते खरं तर खोटं आहे, आणि खोटं वाटत होतं ना ते खरं तर खरंच आहे. बघितलं तुम्ही, आपल्याला प्रिया खरी तन्वी वाटत होती,
पण ती खरी तन्वीच नाही आहे. ती खरी तन्वी नाहीच आहे, तर ती बबली लोखंडे आहे. आणि तो तुम्ही फोटो बघितलात, म्हणजे जे गाठोडं आपल्याला सापडलं होतं ना, तर मधुभाऊंनी जे गाठोडं ठेवलं होतं ते खरं तर प्रियाचं गाठोडं होतं, कारण त्याच्यामध्ये प्रियाचा फोटो होता. याचा अर्थ तीच बबली आहे हे आता सिद्ध झालं आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, खरं सांगू का सायली, मला तिचा इतका राग येतोय ना, की असं वाटतं आत्ताच्या आता तिथे जावं आणि घरामध्ये जाऊन सगळ्यांसमोर तिचं सत्य आणावं आणि तिला घरातून बाहेर काढावं. सायली म्हणते, हे सगळं करून काय मिळणार आहे सांगा बरं. हे बघा, आपल्याला तिच्या विरोधात असे काही पुरावे गोळा करावे लागणार आहेत ना, की ज्यामुळे घरामध्ये कुणाच्याही शंकेला जागाच उरणार नाही. म्हणजे सगळ्यांना आपल्याला जे काही सांगायचं आहे ते पटेल, त्यांना खात्री पटेल की आपण जे काही बोलतोय ते बरोबर आहे. अर्जुन म्हणतो की मला आता थांबायचं नाही आहे, मी जाऊन सांगणार आहे. आणि तो गरमागरम कॉफी पिऊन लगेच निघत असतो. त्याच्या तोंडाला चटका बसतो. तेव्हा सायली म्हणते, बघा तुम्ही आहे ना कधी कधी खूपच जास्त घाई करता. हे बघा, तुम्ही तर प्रत्येक वेळेला शांतपणे विचार करताना मग प्रियाच्या बाबतीतच तुम्ही इतकी घाई का करताय. हे बघा, कॉफी असू दे किंवा एखादी गोष्ट, कॉफीसुद्धा गरम पिऊ नका, तोंड भाजलं तुमचं, फुंकर मारा, म्हणजे सगळं काही नीट होईल, सगळ्या गोष्टी शांतपणे होतील. आणि कॉफीसुद्धा थंड करून प्या. आणि प्रियाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला जे काही करायचं आहे विचारपूर्वक करायचं आहे. प्रियाला काही कळता कामा नये, नाहीतर ती सगळे पुरावे आहेत ना ते नष्ट करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यासाठी ती एखाद्या माणसाचा जीव घेऊ शकते, तुम्हाला माहिती आहे ना. त्यानंतर इथे प्रिया आता स्वयंपाक करत असताना फोन आलेला असतो. अननोन नंबरवरून फोन आलेला असतो, म्हणून ती फोन स्पीकरवरती टाकते. तेव्हा प्रिया म्हणत असते, हॅलो कोण बोलतं आहे. तेव्हा इथे मैना म्हणत असते, अगं मी बोलते, मी मैनावती तुझी आई बोलते आहे. तेव्हा इथे प्रिया लगेच स्पीकरवरून फोन काढते आणि कानाला लावते. तेव्हा विमल आणि कल्पना दोघीजणी एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. प्रिया म्हणते, कोण कोण बोलताय तुम्ही. तेव्हा मैना म्हणते, अगं कोण कोण काय, मी बोलते ना तुझी आई मैनावती. अगं माझ्या फोनमधला बॅलन्स संपलाय ना, पैसे पैसे, म्हणून मी बाजूच्या काकूंच्या फोनवरून फोन केला आहे. आता बॅलन्स संपल्यानंतर इकडून तिकडून फोन घेऊनच करावा लागतो ना गं. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, रॉंग नंबर रॉंग नंबर. असं करून ती फोन आता ठेवून देते आणि बाजूला निघून जाते मुद्दामूनच. तेव्हा कल्पना म्हणत असते, विमल हा आवाज तुला ओळखीचा वाटला का गं. विमल म्हणते, हो ना, कोणाचं आहे काही कळलं नाही, पण हा आवाज ऐकल्यासारखं वाटत होतं बऱ्याच वेळा. तेव्हा इथे प्रतिमाने सायलीला फोन केलेला असतो. तेव्हा सायली म्हणत असते, हां प्रतिमा आत्या बोला ना. प्रतिमा म्हणते, सायली कामात आहेस का गं, मला ना जरा तुझ्याशी तन्वीबद्दल बोलायचं होतं. तेव्हा सायली म्हणते, काय काय बोलायचं आहे तुम्हाला तन्वीबद्दल, बोला ना प्रतिमा आत्या. तेव्हा प्रतिमा म्हणते, कसं बोलू, खरंच मला कळत नाही आहे गं. म्हणजे बघ ना, आपल्या मुलीबद्दल एखाद्या आईला किती ओढ असते, किती प्रेम असतं, पण मला या घरामध्ये आल्यापासून कधीच तन्वीबद्दल तसं का वाटलं नाही गं. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, तुम्हाला तन्वी तुमची मुलगी नाही आहे असं वाटतं का. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, हो म्हणजे असं तुम्हाला थोडं वेगळं वाटेल, कटू वाटेल ऐकायला, पण मला तन्वी माझी मुलगी वाटतच नाही गं. तिच्याबद्दल मला ते प्रेमच वाटत नाही. कधी कधी मला असं वाटतं, मी कशी आई आहे की मला माझ्या मुलीबद्दलच प्रेम वाटत नाही. पण मी तरी काय करू. मी तिच्यावरती प्रेम करण्याचा, तिला समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीसुद्धा मला तिच्याबद्दल ती आपुलकी, ती प्रेमाची भावना वाटतच नाही आहे. तेव्हा मला असं वाटतं, मी तिच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायला पाहिजे, तेव्हा कुठे आमच्यामध्ये ते प्रेम निर्माण होईल, बरोबर ना. तेव्हा सायली म्हणते, अगदी बरोबर बोलताय तुम्ही प्रतिमा आत्या, आणि त्यासाठी ना मी पण प्रयत्न करेन, म्हणजे मी लक्ष ठेवेन. नक्की तुम्हाला असं का वाटलं की ती तुमची मुलगी नाही आहे, ते सुद्धा आपल्याला कळेल ना, मी असेन तुमच्याबरोबर. आणि या गोष्टी आपण दोघीजणी जुळवून आणू, याबद्दल तुम्ही आत्ताच कोणाला काही सांगू नका, ठीक आहे ना. तेव्हा इथे फोन ठेवल्यानंतर सायली म्हणते, बघितलं तुम्ही, आपल्याला आत्ताच कळलं की प्रिया तन्वी नाही आहे. आणि लगेच इथे प्रतिमा आत्यांनासुद्धा वाटतं आहे की तन्वी त्यांची मुलगी नाही आहे, ही प्रिया त्यांची मुलगी नाही आहे. हा योगायोग असू शकत नाही. म्हणजे नियती आपल्याला हेच सांगते की प्रिया खोटारडी आहे, प्रिया फ्रॉड आहे.
तेवढ्यात अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि तो म्हणतो की आपल्या क्लायंटला अरेस्ट झालेली आहे, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला जावं लागेल जामीन करण्यासाठी. अर्जुन म्हणतो ठीक आहे, तू लगेचच पोलीस स्टेशनला पोच. अर्जुन म्हणतो सायली तू जाशील का घरी एकटी? मला पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे. तेव्हा सायली म्हणते हो हो मी जाईन ना. तेवढ्यात प्रिया मैनाला फोन करते आणि म्हणते काय गं, तुला याचा त्याचा फोन घेऊन फोन करायची काय गरज आहे? मला असं वाटलं अननोन नंबरवरून फोन आहे म्हणून दुसरं कोणीतरी असेल, म्हणून मी फोन स्पीकरवरती टाकला. तर तू काय म्हणालीस? मी तुझी आई बोलते आई. आणि तिथे कल्पना आणि विमल दोघीजणी होत्या, कळते का तुला? तेव्हा मैना म्हणते अगं आता मला काय माहिती, मी तुला सांगितलं ना माझ्या फोनमधला बॅलन्स संपलाय म्हणून, पैसे संपलेत म्हणून, मग आता मी कसा फोन करणार? तेव्हा ती म्हणते हो का, म्हणजे अजून पैसे हवे असतील हो ना? ती म्हणते नाही गं तसं नाही म्हणजे तसंच आहे, पण मला हे पण विचारायचं होतं त्या सायलीला तू गुंडाळलं का? तेव्हा प्रिया म्हणते ती सायली आहे ना सहजासहजी गुंडाळण्यासारखी नाही आहे, कळलं ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ते सायली अर्जुन आजूबाजूला येऊन चौकशी करतील, तुमच्याजवळ चौकशी करतील, तर काही खरं बोलायचं नाही, कळलं का? ती म्हणते बरं ठीक आहे, पण आधी ते जरा रिचार्जचं बघा, बॅलन्सचं बघ. तेव्हा इथे प्रिया म्हणते हो बघते आणि लगेच ती फोन कट करते. तेव्हा इथे आता आपली अस्मिता बाळाला छान आता आशीर्वाद मिळावा, बाळ छान असावं, तिला स्वतःला समृद्ध वाटावं, यासाठी ती काही आता योगासनं करत असते, काहीतरी बोलत असते. तेव्हा इथे तिला सारखाच सचिन त्रास देत असतो, माझे पैसे कुठे आहेत, माझे पैसे कुठे आहेत, माझी छोटी पर्स कुठे आहे, त्याच्यामध्ये माझे पैसे होते, माझी डायरी कुठे आहे? शेवटीला तिला तो उठवतो आणि म्हणतो बाई जरा ब्रेक घे आणि बघ ना कुठे ठेवलेस तू. ती ड्रॉवर उघडते, त्यातून ते काढते आणि त्याला देते. तेव्हा सचिन म्हणतो सॉरी अस्मी, मी तुझ्यावरती असं रागवायला नको होतं, पण मी तरी काय करणार गं? हल्ली आपल्याकडे पैसे इतके कमी असतात की जे पैसे आहे ते हरवता आहेत की काय असं वाटतं. मग काय करणार मी सांग बरं? कॅनडामध्ये होतो तेव्हा तसं नव्हतं गं, तिथे पैशांचा पाऊस पडायचा आणि इथे बघ ना खर्चासाठी सुद्धा पैसे नाही आहेत, माझे अकाउंटसुद्धा फ्रीज झालेत गं. तेव्हा अस्मिता म्हणते तुला कोणी सांगितलं आपल्याकडे पैसे नाही आहेत? एक मिनिट थांब, हे घे, हे आहे माझं क्रेडिट कार्ड, तुला हवे तेवढे पैसे वापर, काही हरकत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो नाही नको, मी तुझे पैसे नाही वापरणार, नाहीतर घरातले सगळेजण बोलतील की मी तुझ्या जीवावरती इथे उड्या मारतोय म्हणून, नाही नको. ती म्हणते अरे कुणी कशाला काही बोलेल, हे क्रेडिट कार्ड माझं आहे ना, मागच्या वेळेला मी डॅडचं कार्ड वापरलं होतं म्हणून ते ओरडले होते, पण आता हे माझं कार्ड आहे, तू वापर ना, किती वापरायचं आहे ते, नको काळजी करू, हे आपलेच पैसे आहेत, कळते का तुला? तेव्हा सचिन म्हणतो अस्मी खरंच काय बोलू मी, किती विचार करतेस तू माझा. तेव्हा इथे आता अस्मिता सचिनला मिठी मारते आणि तेवढ्यातच फोन आलेला असतो, तो म्हणजे साक्षी शिखरेचा. तेव्हा सचिन म्हणत असतो सॉरी यार सॅम, आता मी तुझा फोन नाही उचलू शकत, कारण आता सध्या माझ्या बायकोचं क्रेडिट कार्ड माझ्या हातात आहे आणि ज्या वेळेला माझ्या हातात जिचं क्रेडिट कार्ड असतं ना, मी फक्त तिला वेळ देत असतो आणि आता वेळ फक्त मला माझ्या बायकोला द्यायचा आहे, कारण तिचं क्रेडिट कार्ड माझ्या हातामध्ये आहे, असं आता तो म्हणत असतो. तेवढ्यातच इथे अर्जुन आणि चैतन्य दोघेजण आलेले असतात पोलीस स्टेशनला आणि तिथे जे त्यांचे क्लायंट देसाई आहेत त्यांचा जामीन झालेला असतो, त्यांना सोडलेलं असतं. तेव्हा सह्या वगैरे झालेल्या असतात. अर्जुन सायली आता जात असताना तिथे नागराज येतो. नागराज म्हणतो काय रे अर्जुन, कोर्टात कमी तुझ्या फेऱ्या जास्त जेलमध्येच होत आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो कसं आहे ना नागराज, तू विसरतोयस का, मी एक ॲडव्होकेट आहे आणि ॲडव्होकेटचा जेलबरोबर पोलीस स्टेशनबरोबर कोर्टात संबंध असतोच नाही का, आणि गुन्हेगारांशी सुद्धा संबंध असतो. तेव्हा नागराज म्हणतो खरं सांगू का तुला, मला तर असं वाटतं की हे सगळं निमित्त आहे आणि तू आहे ना इथे फक्त मला भेटायला येतोस मला, बरोबर ना? मी जे कोडं घातलं आहे ते कोडं तुला उलगडलं नसेलच, म्हणून माझ्या हातापाया पडून ते कोडं नक्की काय आहे ते उलगडण्याचा प्रयत्न करतोयस, बरोबर ना? हीच तुझी स्ट्रॅटेजी आहे ना, सांग बरं. तेव्हा अर्जुन म्हणतो कसं आहे ना, तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही आहे, कळलं का? तेव्हा इथे नागराज म्हणतो हा अर्जुन इतका कॉन्फिडंट होता, म्हणजे माझ्या कोड्याचं रहस्य याला कळलं की काय, माझं कोडं याला उलगडलं की काय,
याला कळलं असेल का की प्रिया तन्वी नाही आहे? म्हणजे याचा अर्थ अर्जुन इतका कॉन्फिडंट दिसतोय, म्हणजे त्याला कळलं आहे की प्रिया तन्वी नाही आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण छान बसलेले असतात, गुलाबजाम खात असतात. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की बाळाचं नाव काय ठेवायचं? अस्मिता म्हणते, मी बाळासाठी आहे ना काही नावं शॉर्टलिस्ट केलीत. 4 मुलांची नावं, 4 मुलींची नावं. तुम्हाला कुणाला जर काय नावं वगैरे ठेवायची असतील ना, तर आधीच सांगा, मला ते आधीच ऐकायचे आहेत. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो की अगं अस्मिताई, मला तर असं वाटतं ना की बाळाचं नाव तू ठेवशील, पण तुझं बाळच नंतर तुला नाव ठेवेल. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, नाहीतर काय? आणि तो काय म्हणेल माहिती आहे का? अरे माझी मम्मी किती आळशी आहे रे, ती तर माझ्यासाठी काही खायला बनवतच नाही. मी रडत असतो आणि ही फक्त बसलेली असते. तेव्हा अस्मिता म्हणते, जाऊ दे बाबा, मला इथे बसायचंच नाही आहे, मी जाते. प्रताप काका म्हणतात, अश्विन, अर्जुन, तुम्ही गप्प बसा बरं. अस्मिता, ते दोघेजणं मस्करी करतायत, तू बस बरं इथे. तेव्हा सायली म्हणते, सचिन भाऊजी, तुम्ही काही नावं निवडली आहेत का? तेव्हा सचिन म्हणतो, नाही, मी काही नावं वगैरे काढलेली नाही आहेत. आणि त्याला सारखा साक्षीचा फोन येत असतो आणि तो कट करत असतो. तेव्हा इथे कल्पना म्हणते, पण सचिन, तुला काही नावं ठेवायची असतील तर तू सांग हा, नाही म्हणजे आम्ही आमची नावं काही तुझ्यावरती लादणार नाही आहोत. तेव्हा इथे सचिन म्हणतो, नाही, मी काही नावं वगैरे काढलेली नाही आहेत, तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, मी नाही असा विचार करत. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, सचिन, अरे असं काय करतोयस? प्रत्येक आईवडील आपल्या बाळाचं नाव असं शोधून ठेवतातच ना. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अगं अस्मिता, तू कोणाकडून अपेक्षा करतेस? तो आता त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर साक्षीबरोबर चॅटिंग करण्यामध्ये बिझी असेल. त्यानंतर सचिन तिथून निघून जातो आणि इथे अस्मिताला वाईट वाटतं. अस्मिता म्हणते, सॉरी, तो जरा ना टेन्शनमध्ये आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अस्मिता, आम्ही त्याच्याबरोबर जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय फक्त तुझ्यासाठी. आणि तेव्हा इथे अस्मितालासुद्धा सचिनच्या या चुका लक्षात येत असतात. तेवढ्यातच इथे नागराजने प्रियाला फोन केलेला असतो. नागराज म्हणतोय, प्रिया, माझ्यासाठी वकील बघतेस की नाही? ती म्हणते, अहो बघते आहे ना, मी तुम्हाला किती वेळा सांगितले तुम्ही मला फोन करत जाऊ नका म्हणून. मी तुम्हाला फोन करत जाईन असं म्हणाली आहे ना, तरीसुद्धा तुम्ही मला का फोन करता? तेव्हा नागराज म्हणतो, काय गं ये, मी काही तुझ्या फोनची वाट बघत बसू काय? मला जेव्हा करायचं असेल तेव्हा मी करणारच. आधी तू मला सांग, माझ्यासाठी वकील बघितला आहेस की नाही? नाहीतर मी अर्जुन सायलीला सगळं सत्य सांगेन. तेव्हा इथे प्रिया म्हणते, तुम्हाला काय वाटतं, मी मूर्ख आहे का? तुम्ही आधीपासूनच सांगण्याची तयारी सुरू केली आहे, ते मला माहिती नाही आहे असं वाटतंय तुम्हाला? तुम्ही जे कोडं घातले ना अर्जुन सायलीला, त्यामुळे ते लवकरच माझ्यापर्यंत पोचतील, कळतंय का? तुम्ही मला किती मोठ्या संकटात टाकले. तो म्हणतो, माहिती आहे ना तुला? मग हे सत्य मी त्याला तोंडाने सांगायच्या आधी आहे ना, माझ्यासाठी वकील शोधायचा, कळलं का? ती म्हणते, हे बघा, मी तुमच्यासाठी वकील शोधेन. तुम्हाला एक गोष्ट तर माहिती आहे ना, जोपर्यंत तुम्ही माझी मदत करत नाही ना, तोपर्यंत मी तुमची मदत करणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही माझी मदत करा, मी तुमची मदत करणार, मी तुमच्यासाठी वकील शोधणार, मला फक्त थोडा वेळ द्या. तेव्हा नागराजने तिला आता शेवटचं सांगितलेलं असतं की एक गोष्ट ऐक, मी अर्जुनची आज नजर बघितली, तो जेलमध्ये आला होता, त्याच्या नजरेत ना मला कॉन्फिडन्स जाणवला, कॉन्फिडन्स. मला असं वाटतं आहे की त्यांना तुझ्या विरोधात ना काहीतरी पुरावे मिळालेत की तू खरी तन्वी नाही आहेस म्हणून. त्यामुळे बघू आता काय करायचं आहे ते. तू स्वतःला वाचव आणि माझ्यासाठी चांगला वकील बघ. तर पुढील भागामध्ये इथे आता साक्षी म्हणत असते, सचिन तो माणूस, अरे त्याने बघ काय केलं. तेव्हा सचिन म्हणतो, शांत हो, शांत हो, तू शांत हो. सायलीसुद्धा तिथे आलेली असते. सायली बघते आणि त्या दोघांचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढते. जेव्हा सचिन साक्षीला मिठी मारत असतो ना, तो फोटो आता तिने आपल्या मोबाईलमध्ये काढलेला असतो. आणि इथे सायली म्हणत असते, याचा अर्थ साक्षी शिखरे जिवंत आहे. साक्षी शिखरे जिवंत आहे आणि ती सचिन भाऊजींची गर्लफ्रेंड आहे की काय? हे दोघेजण एकमेकांच्या बरोबर काय करतायत? म्हणजे याचा अर्थ सचिन भाऊजींचं ज्या मुलीबरोबर अफेअर आहे, जिच्यावरती प्रेम आहे, ती साक्षी शिखरे आहे, असा विचार इथे सायलीच्या मनामध्ये आलेला असतो. आणि जेव्हा ती त्या दोघांना एकत्र बघते, तेव्हा सचिन आणि साक्षी दोघेही सायलीला बघतात.
तेव्हा दोघेही खूप जास्त घाबरलेले असतात. सचिनचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला असतो.